मित्रांनो, महाराष्ट्रावर सध्या उत्तर भारतीय कथाकारांचं गारुड आहे. उत्तर भारतीय संस्कृतीचं गारुड आहे. उत्तर भारतीय गायपट्टा, गोबरपट्टा, तेथील भय्ये या लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्याच्या चपाट्यामध्ये वारकरी संप्रदाय सुद्धा आलेला आहे. आणि यामध्ये जे कथाकार आहेत ते ॲक्च्युली भाट आहेत. कथाकार तेथील बुवा, गुजराती, राजस्थानी, हे भय्ये, वाळवंटी हे जे लोक आहेत हे मुळातच मित्रांनो यांचा आणि परमार्थाचा कसलाही दुरान्वयही संबंध नाही. लक्षात घ्या, एखादा मोठा कथाकार येतो, भागवतकार असेल किंवा शिवकथा सांगणारा, आणि कमीत कमी 1 कोटी रुपये घेऊन जातो. म्हणजे हे सगळे पोटार्थी आहेत. लक्षात घ्या, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हे कोणीच लक्षात घ्यायला तयार नाही. परमार्थ म्हणजे नेमकं काय, वारकरी म्हणजे नेमकं काय. वारकरी त्याला म्हणायचं जो शेती करतो, उद्योगधंदा करतो, ज्याला शेती नाही. लक्षात घ्या, तो त्याचं पोट भागवण्यासाठी कोणतंही साधन निवडतो. अगदी गोरोबा काकांनी मडके घडवले, सेनानावी महाराजांनी दाढी कटिंग आपली बंद केली नाही, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपली शेती बंद केली नाही, श्री संत एकनाथ महाराजांनी, हे एकनाथ महाराज प्रचंड श्रीमंत होते तरी सुद्धा त्यांनी आपला संसार सोडला नाही. म्हणजे आणि नामदेव महाराजांनी सुद्धा त्यांचा उद्योग व्यवसाय सोडला नाही. सर्व संत हे स्वतः कष्ट करून परमार्थ करणारे होते. आणि वारकरी त्यालाच म्हणायचं जो स्वकष्टाने, लक्षात घ्या, स्वकष्टाने, मग तो नोकरी करणारा असेल, उद्योगधंदा करणारा असेल, व्यापार करणारा असेल, शेती करणारा असेल, मजुरी करणारा असेल, अगदी ऊस तोडणारा असेल, कोणीही असेल, स्वतःचं पोट स्वतःच्या कष्टाने जो भरतो आणि हे सगळं करून परमार्थ करतो, हे सगळं करून ज्याची ज्ञानोबा तुकोबा यांच्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याला वारकरी म्हणायचं. कोणालाही वारकरी म्हणता येत नाही. लक्षात घ्या. आणि वारकरी संप्रदाय हिंदू नाही का? आहे. लक्षात घ्या, आम्ही हिंदू आहोत. पुन्हा जात सांगितली तर काही जणांना राग येतो. आता बघा, हिंदू म्हणजे नेमकं काय हेच कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. आता गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारीचं समर्थन केलं, परंतु आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये विरोध करणारे हेच गोपीचंद पडळकर खरंच हिंदू आहेत का? याच गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे. ती आपण राजकारणासाठी सोडून देऊ, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय हिंदुत्व पूर्ण होऊ शकतं का? आणि लक्षात घ्या, धीरेंद्र शास्त्री, कोरटकर, गोविंदगिरी, पुरंदरे, कोश्यारी यावेळी हे गोपीचंद पडळकर आक्रमक का झाले नाहीत? आमच्यासाठी, वारकऱ्यांसाठी, लक्षात घ्या, प्रत्येक वारकऱ्यांसाठी देव, देश आणि धर्म म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत. आणि ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाहीत तो हिंदू असू शकत नाही. लक्षात घ्या, आमचा वारकरी संप्रदायामधील जे काही कीर्तनकार हिंदुत्वाची मांडणी करत आहेत त्यांना विरोध नाही, परंतु त्यांचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांना वगळून आहे आणि आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आता हा संग्राम भंडारे हिंदू विरोधी कसा आहे पहा. बघा, आता हा संग्राम भंडारे नथुरामचं समर्थन करतो. नथुराम काय होता डॅश डॅश, आम्हाला काही देणं घेणं नाही. हा संग्राम भंडारे त्या मनोहर कुलकर्णीच्या पायापाशी बसतो, त्याच्याशी सुद्धा आम्हाला काही देणं घेणं नाही. छत्रपती शिवाजी महाराज अखंड मानव जातीचे आहेत. लक्षात ठेवा, केवळ हिंदूंचे नाहीत. तरी सुद्धा आपण यांच्या म्हणण्यासाठी एक मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचेच आहेत. मग त्यांच्याच मतानुसार
लक्षात ठेवा, त्यांच्याच मतानुसार आणि RSSच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराज जर हिंदूंचे आहेत, हिंदुत्वाचं प्रतीक आहे, आणि मग अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रीय पातळीवर बदनामी करणारा गोविंदगिरी चारुदत्त आपळे या संग्राम भंडारेचा गुरु कसं काय, हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, हा गोविंदगिरी इतका मोठा भामटा आहे. मी भामटा शब्द वापरत आहे, लक्षात ठेवा, इतका मोठा भामटा आहे. धीरेंद्र शास्त्री त्याच्या पुढे चिल्लर आहे. लक्षात ठेवा, धीरेंद्र पाखंडीने जे विधान केलं का ते गोविंदगिरी पुढे एकदम चिल्लर विधान आहे. एवढा मोठा भामटा आहे. हा पार पूर्णपणे झपाटून गेलेला आहे. वर्ण वर्चस्ववादाने, ब्राह्मणी अहंकाराने हा पूर्णपणे झपाटून गेलेला आहे. कोण? गोविंदगिरी, ज्याच्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष आहे. हा शिवभारत कथा करतो, हिंदीमध्ये करतो, बाहेर राज्यामध्ये करतो, राष्ट्रीय पातळीवर असं दाखवतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा भक्त आहे. परंतु त्याची भक्ती फक्त आणि फक्त रामदासांचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, तुमचे शिवाजी महाराज आमच्या रामदासांशिवाय मोठे होऊच शकत नाही. काय गुरु, वारकरी संप्रदायामध्ये जी गुरु शिष्य परंपरा आहे त्यामध्ये कोणीही गुरु होऊ शकतं. अगदी तुकोबाराय तर जगद्गुरु आहेत, आणि जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु कुणाला म्हणायचं? लक्षात घ्या, जगद्गुरु त्याला म्हणायचं ज्याने धर्म सांगितलेला आहे, नवीन धर्माची मांडणी केलेली आहे, त्याला जगद्गुरु म्हणतात. आणि तुकोबारायांनी आम्हाला धर्म सांगितलेला आहे, त्या मार्गाने आम्ही चालू. लक्षात ठेवा, परंतु त्या मार्गाने खरंच आज वारकरी संप्रदाय चालत आहे का? किती कीर्तनकारांनी, त्या 20 जणांमध्ये बाकीच्या कीर्तनकारांशी मला काही देणं घेणं नाही. माझा विषय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरता मर्यादित आहे. लक्षात ठेवा. आणि मग किती कीर्तनकारांनी या गोविंदगिरीचा, चारुदत्त आपळेचा समोर येऊन निषेध केला. आणि हे सगळेजण मीडियासमोर बाईट देताना, भंडारेचं समर्थन करताना काय म्हणतात, हे सगळे हे मोठमोठाले ज्यांनी आयुष्य दिलं हे गुरुवर्य आहेत. अरे कशाचे गुरुवर्य? म्हणजे नेमकं काय, नेमकं कोणत्या दिशेने तुम्ही चाललेले आहात? एखाद्याने मठ बांधला, संस्थान बांधलं, मोठं मंदिर बांधलं म्हणजे तो मोठा गुरुवर्य झाला का? म्हणजे तो मोठा महाराज झाला का? एखाद्याकडे 50 लाखाची गाडी आली म्हणजे तो मोठा झाला का? आणि ज्याने आयुष्यभर स्वकष्टाने पोटाला चिमटा लावून परमार्थ केला स्वकष्टाने, तो कोण मग? म्हणजे लोकांच्या जीवावर प्रॉपर्टी कमवणारा. आता त्यातले सगळे नाहीत, लक्षात ठेवा. काही जण आता अत्यंत चांगले असतील, आता त्यांच्याबद्दल सन्मान आहे, त्यामुळे मी सरसकट बोलत नाही. परंतु असे संप्रदायामध्ये 70-80% आहेत जे तुकोबारायांचे विचार फॉलो करत नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये लक्षात ठेवा, कोणत्याही संतांनी कर्मकांडाला विरोध केलेला आहे, यज्ञ यागादी कर्मकांडाला विरोध केलेला आहे. अगदी लक्षात ठेवा, जे आपण जे तुम्ही म्हणता ना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. लक्षात ठेवा, फक्त घेणाराच नाही तर देणारा सुद्धा नरकाला जातो. आणि हे फक्त विधान कीर्तनकारापुरतं मर्यादित नाही. मग तो कथा करणारा असेल, पुजारी असेल, पुरोहित असेल, यज्ञ करणारा असेल, मंदिरामध्ये अभिषेक करणारा असेल, नारायण नागबळी करणारा असेल, तीर्थस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला लुटणारा असेल, कोणीही असेल, परमार्थ हा लुटीचा नसला पाहिजे. वारकरी संतांची भूमिका काय आहे? परमार्थ हा लोकांना लुटणारा नसला पाहिजे. लोकांची आर्थिक लूट न होता तुम्ही परमार्थ करून दाखवा. कोणत्याही मंदिरामध्ये जा, VIP दर्शन बघा, 500 रुपये, 1000 रुपये मोठमोठ्याल्या. ही कोणती परंपरा आहे? पुजारी, सगळीकडे लूट सुरू आहे. नवीन जोडपं काही ठिकाणी लग्न करून तिथं काढा 500, काढा 1000. ही कोणती लूट आहे? लुटीचा परमार्थ नसला पाहिजे. आणि तुकोबारायांनी, त्यामुळे वारकरी संतांनी या लुटीच्या परमार्थाला विरोध केलेला आहे.
आणि इथं अनेक कीर्तनकार लूट कशा पद्धतीने लूट करता येईल याचे नवीन नवीन फंडे काढत असतात. आणि सर्वसामान्य लोकांसाठी एक काय तुम्ही गावगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतात. आता एक साधा सप्ताह लक्षात ठेवा, जर खरंच जर सप्ताह ठरवला तर 1-1.5 लाख रुपये भरपूर झाले एका अखंड हरिनाम सप्ताहासाठी. परंतु प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 5 लाखापासून सप्ताह सुरू होत आहे. कोट्यावधीपर्यंत खर्च होत आहे. आता लातूरला कोट्यावधी रुपये खर्च झाला आणि तिथं आता हजारो जणांनी आरोप केलेले आहेत की त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. आता वारकरी संप्रदायामध्ये किती लोकांनी त्याला विरोध केला बघा, किती लोकांनी विरोध केला. आता खाली काय कॉमेंट करणारे म्हणतात, वारकरी संप्रदायामध्ये असणारे लोक ते काय करतात, तुम्ही पैसे दिले का, मग तुम्ही कशाला बोलता. अरे बाबा, लातूर आमचा जिल्हा नाही त्यामुळे तिकडं नाही, पण आमच्या भागामध्ये असे मोठाले सप्ते होतात तिथं आम्ही पैसे दिलेले आहेत. लक्षात घ्या, लोकांकडून पैसे घेतले जातात, दिले जातात. मग एवढ्याल्या मोठाल्या सप्ताहामधून आउटपुट काय, लोकांमध्ये काय बदल झाला लक्षात घ्या. लोक किती परमार्थ किती लोकांना कळाला. परमार्थ म्हणजे नेमकं काय हेच अजून यांनाच कीर्तनकारांनाच कळलेलं नाही 99% की परमार्थ म्हणजे नेमकं काय. आणि मग हे लोकांना नेमकं काय सांगणार. यांच्या दृष्टिकोनातून लोकांना लुटणं म्हणजे परमार्थ होय. लोकांच्या खिशातून पैसा काढून त्या बदल्यात आपल्याकडे कीर्तनासाठी जाण्या येण्यासाठी 4 व्हीलर गाडी लोकांच्या पैशातून कशी येईल म्हणजे परमार्थ होय. लोकांच्या पैशातून एखाद्या ट्रिप्स काढायच्या, 4 धाम यात्रा काढायच्या, मग लोकांकडून पैसे गोळा करायचे, मग त्यातून उरलेले पैसे त्यातून बंगला बांधायचा, घर घ्यायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचं म्हणजे परमार्थ होय. लक्षात घ्या. मग उत्तर भारतीय कथाकार आणायचे, त्यांना कोट्यावधी रुपये द्यायचे, त्यांचे गुणगान करायचे. आता एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की कधी 2 वर्षापूर्वी साधारणतः धीरेंद्र शास्त्री देहूमध्ये आला होता, आळंदी येथे आला होता. आणि तिथं देहू संस्थांनी, आळंदी संस्थांनी त्याचं स्वागत केलं होतं, त्याचा सत्कार केला होता. आणि त्यावेळेस सुद्धा मी पोस्ट केली होती, व्हिडिओ केला होता. आणि हा धीरेंद्र शास्त्री पाखंडी आहे याचा वारकरी संप्रदायाने, ठीक आहे तो कोणीही येऊ द्या, मंदिरामध्ये दर्शनासाठी आलाय, दर्शन करून जाऊ द्या त्याला, परंतु तुम्ही वारकरी म्हणून त्याच्या मागं अशी घोळत घोंडा घोळत त्याचा सत्कार करणार, त्याचा एकदम तो VIP असल्यासारखी त्याला ट्रीटमेंट देणार. आणि मग जर अशा एका भोंदूला, ज्या भोंदूगिरीवर तुकोबारायांनी टीका केलेली आहे, अंगात येणं, नवसाने मुलं होतात, प्रसादाने मुलं होतात, चमत्काराने मुलं होतात, हे तुकोबारायांच्या गाथेला मान्य आहे का. मग तुकोबारायांनी जे सिद्धांत मांडले, 900 सायासे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, मग या प्रमाणाचं काय करायचं. किंवा एक बेकी न्याय होतसे प्रचिती तेने समस्त लोक भुलताती, हा जो रूल ऑफ प्रॉबेबिलिटी जो आज लक्षात ठेवा, आज जो वैज्ञानिक जो सिद्धांत मांडतात तो सिद्धांत त्या काळामध्ये तुकोबारायांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे काळाच्याही पुढं, अरे काय किती ग्रेट तुकोबाराय आहेत. 400 वर्षापूर्वी एवढं विज्ञान प्रगत नसताना आज विज्ञानाने एवढे शोध लावलेले आहेत, एवढं आपण पुढे गेलेलो आहोत. अनेक गोष्टी सत्य असत्य आपण तपासून पाहू शकतो. आणि त्या काळामध्ये एवढं तपासण्याची साधनं नसताना सुद्धा तुकोबारायांनी एवढं ग्रेट विचार मांडलेले आहेत, एवढं ग्रेट तत्वज्ञान मांडलेलं आहे. ते लोकांसमोर न मांडता एका पाखंडी भोंदूला तुम्ही VIP ट्रीटमेंट देता. आणि त्यावेळेस मी टीका केल्यानंतर मला विरोध करणारे 90% वारकरी संप्रदायातले महाराज मंडळी जणू काय माझ्या अंगावर यायची तयारी, एवढा विरोध, एकदम भांडारेसारखा, संग्राम भांडारेसारखा अशा पद्धतीचा विरोध. आणि मग हा धीरेंद्र पाखंडी उघडा पडला आता महाराष्ट्रामध्ये. तरी सुद्धा बघा, वारकरी संप्रदायातील माझं सगळं लक्ष असतं. मी 24 तास मला हेच काम आहे. एकतर मी शेती करतो, कुठं आला एखादा कीर्तनाचा कार्यक्रम गेला, कार्यक्रम केला, आलो,
नाही तर आपलं शेती. आणि माझा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मर्यादित आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी ही जे हे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये माझा लढा आहे. आता बघा, आणि आता हा धीरेंद्र पाखंडी जो उघडा पडला आणि मग 90% कीर्तनकारांनी त्याचा निषेध सुद्धा केलेला नाही. बघा म्हणजे किती भयानक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक कीर्तनकार आहेत जे स्वतःला शिवकीर्तनकार म्हणतात. त्यांचं पाकिट पुन्हा जास्त असतं. लक्षात घ्या, त्यांचं पाकिट पुन्हा जास्त असतं. आणि त्या कीर्तनकारांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पोट भरणारे सुद्धा वेगळे कीर्तनकार तयार झालेले आहेत. या लोकांनीही धीरेंद्र शास्त्रीचा विरोध केलेला नाही. म्हणजे तुम्ही कोण आहात बघा, कोणत्या हिंदुत्वाच्या बाजूने आहात, कोणतं हिंदुत्व आहे तुमचं? अरे एक प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती पार आय माईवरून शिव्या देतो छत्रपती शिवाजी महाराजांना. काय वारकरी संप्रदायाने कधी निषेध केला, कधी मोर्चा केला? प्रत्येक पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ही घोषणा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून कीर्तनाची सुरुवात होते. लक्षात ठेवा. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रशांत कोरटकर जो भारतीय जनता पार्टीच्या RSSच्या मुशीमधून तयार झालेला आहे तो शिव्या देतो. आणि त्या हिंदुत्वासाठी तुमचा जीव चाललाय. कोणत्या हिंदुत्वासाठी? एक छिंदम तो अहिल्यानगरचा आहे, तिथं तो नंतर नगरसेवक म्हणून निवडून येतो. तो सुद्धा RSSची चड्डी घातलेला आहे. तो सुद्धा डायरेक्ट शिव्या देतो छत्रपती शिवाजी महाराजांना. रामदासी बकरी काढा, हनुमान स्वामीची बखर काढा, आणि ऑन रेकॉर्ड बोलत आहे काढा. नसली काढाय तुम्हाला खोटं वाटत असलं तर माझ्या या विधानावर तुम्ही कोर्टात जात, तिथं पुरावे देतो मी. इतकं घाण लिहिलंय आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. आणि अशा रामदासाचं तुम्ही समर्थन करता, अशा रामदासी पंथाचं तुम्ही समर्थन करता. आणि म्हणजे तुम्ही कसले शिवप्रेमी आहात? आणि मग आम्ही हे विधान मांडल्यानंतर मग एखादा विधान करतो की अरे ते बघा जितेंद्र आव्हाड काय म्हणले आणि शरद पवार काही जाणता राजे म्हणले स्वतःला, ते तुम्हाला दिसत नाही का? त्यावेळी आम्ही त्याचा विरोध केलेला आहे. तुम्ही त्या जितेंद्र आव्हाडला रोज घोडे लावा, बैल लावा, काय लावायचं ते लावा. आम्ही जर म्हणलो की अरे तुम्ही जितेंद्र आव्हाडाला का घोडे लावता, जर आम्ही काही बोललो तर मग बोला ना. आम्ही तर त्यावेळेस त्यांचा निषेध केलाय, जाहीर निषेध केलेला आहे. म्हणजे आम्ही ना शरद पवारांचे समर्थक आहोत. उलट तो शरद पवारांचा जो आमदार आहे राजेश टोपे, त्याच्या कारखान्यावर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा रामदासांचा फोटो आहे. त्याला आम्ही किद्दा विरोध केलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहेत. परंतु येथील जी व्यवस्था आहे, लक्षात ठेवा, ही जी मनुवादी व्यवस्था आहे ही एवढी निगरगट्ट आहे. सरकार काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो किंवा भारतीय जनता पार्टीचा असो, या मनुवादी व्यवस्थेला कसलाही फरक पडत नाही. आसाराम बापू कुणाच्या काळामध्ये उदयास आला? लक्षात घ्या, काँग्रेसच्याच काळात आला ना. आणि अशोक खरातचे भक्त कोण होते? काँग्रेसमधले होते, राष्ट्रवादीमधले होते. बघा म्हणजे पक्षाशी आम्हाला काही सुद्धा देणं घेणं नाही. तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय. आणि आमचा आतापर्यंत 45 वर्षापेक्षा जास्त आयुष्य झालेलं आहे माझं. एकाही नेत्याच्या दारामध्ये गेलेलो नाही, एकाही नेत्याच्या स्टेजवर गेलेलो नाही. लक्षात घ्या, आम्ही आमचं पोट आमच्या कष्टाने मेहनत करून परमार्थ करणारी माणसं आहोत. आमच्यासाठी तो विठ्ठल, लक्षात ठेवा, जो सर्वाभूती आहे, सर्वाभूती वासुदेव आहे, सर्वाघटी राम आहे, तो आमच्यासाठी प्राण आहे. लक्षात घ्या, आमची निष्ठा त्याच्या प्रती आहे. आम्ही दुसऱ्याला बांधील नाहीत. आणि त्या विठ्ठलाची समतेची भूमिका मान्य असणारे आमचे वारकरी साधू संत यांच्या प्रती आम्ही बांधील आहोत. आणि
हे कीर्तन म्हणजे संत नाहीत. काय झालंय लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य लोक हो, तुम्ही जर ऐकत असाल तर एक भ्रम झालेला आहे, कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदाय. हा भ्रम आपल्याला तोडावा लागेल. कीर्तनकार हे कलाकार आहेत. नव्हती ते संत करिता कीर्तन. कीर्तन केल्याने कोणी संत होत नाही, महाराज होत नाही. हे सगळे पोठार्थी आहेत. कलियुगी माझी करावे कीर्तन. लक्षात ठेवा, कलियुगामध्ये कीर्तन, नामस्मरण, भक्ती हे साधन आहे परमार्थाचं, त्या भगवंताला आपलंसं करण्याचं. आणि लक्षात घ्या, परंतु ते साधन ज्यावेळेस पोठार्थी होतं, लक्षात ठेवा, त्यावेळेस तो कीर्तनकार काय होत नाही, परमार्थिक राहत नाही, तो व्यावसायिक होतो. आणि अशा व्यावसायिक लोकांच्या टोळ्या वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि या टोळ्या उत्तर भारतीय जे तत्वज्ञान मांडत आहेत, ते कोण शिवकथाकार पुराणवाला प्रदीप मिश्रा, काय तो म्हणतो अभ्यास करण्याची गरज नाही, पर तुमची गर्भपिशवी काढली तरी सुद्धा मुलं होतात, अभ्यास करण्याची गरज नाही, बेलपान व्हा, लगेच तुमचा मुलगा कलेक्टर होतो, तहसीलदार होतो. म्हणजे तुकोबारायांच्या सिद्धांताच्या विरोधामध्ये मत मांडणारे लोक जर तुमचे आदर्श असतील तर विचार करण्याची गरज कीर्तनकारांना नाही. लक्षात घ्या, ते कधीही विचार करणार नाहीत. ते गोविंदगिरीला आदर्श मानणारे आहेत. म्हणजे जगाच्या पाठीवर औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार नाही, आदिलशहा करणार नाही, निजाम करणार नाही. एवढ्या खालच्या लेवलची बदनामी या रामदासी पंथाने केलेली आहे. तो गोविंदगिरी जर तुम्हाला गुरुवर्य वाटत असेल तर तुम्हाला प्रश्न न विचारलेले बरं, तुमच्यावर न बोललेलं बरं. हे माझं बोलणं लोकांनी शहाणं व्हावं. आणि लक्षात ठेवा, मी काही विकास लवांडेंचा समर्थक नाही. विकास लवांडेंना सुद्धा प्रश्न आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून पाठवा, बोला. त्या राजेश टोपेच्या विरोधामध्ये तुमच्याच पक्षाचा आहे. लक्षात घ्या, आम्ही कोणाचेही समर्थक नाहीत. सामान्य लोकांनी आता शहाणं होणं गरजेचं आहे, हात आकडतं घेणं गरजेचं आहे. देवा धर्माच्या नावाखाली पैसा खर्च करू नका. खरा परमार्थ असा आहे, देवाला पैसा लागत नाही. देव हा दाता आहे, देणारा आहे. ही सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे. सोनं, नाणं, पैसा, अडका, धन, संपत्ती हे सगळं काही देवाने निर्माण केलेलं आहे. त्याला पैसा देणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे, पाप आहे, महापाप आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, समाजामध्ये जो उपेक्षित आहे, ज्याला दवाखान्याची गरज आहे. लक्षात ठेवा, ज्याला शिक्षणासाठी एखादा विद्यार्थी त्याचं पैशापासून ॲडमिशन राहत असेल, एखादा गरीब असेल, एखाद्यावर कर्ज झालेला असेल, सावकाराचं कर्ज झालेलं असेल, तुम्ही आयुष्यामध्ये जर 10 वर्षामध्ये जर 1 लाख रुपये जर देवासाठी खर्च करत असाल, त्याच्याऐवजी जर तुम्ही एखादा गोरगरीब जो सावकारीने, आता महाराष्ट्रामध्ये एका सावकारामुळे शेतकऱ्याला किडन्या विकाव्या लागल्या, आणि जर तुम्ही त्याचं कर्ज फेडलं तर तो खरा परमार्थ आहे. लोक हो, शहाणे व्हा. तुम्हाला या लुटण्यासाठी तयार झालेल्या या टोळ्या आहेत. आणि या टोळ्या संग्राम भांडारीच्या समर्थनार्थ हिंदू धर्माच्या नावाखाली उभ्या आहेत. हिंदू धर्माचा आणि यांचा कसलाही संबंध नाही. हिंदू धर्म म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.